नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ त्या उमेदवारांसाठी ज्या उमेदवारांच्या नावामध्ये बदल आहे, वेगवेगळे डॉक्युमेंट तुम्हाला ते या प्रोसेसमध्ये वापरावे लागतात, द्यावी लागतात, अपलोड करावे लागतात, डीवीला पण लागतात. सो या डॉक्युमेंटमध्ये जर नावात बदल असेल, म्हणजेच काय नावात बदल दोन प्रकारे, एक तर तुमचं स्पेलिंगमध्ये मिस्टेक असेल किंवा अवांतर नावामध्ये एखादी गोष्ट ऍड झाली, एखादा शब्द ऍड झाला असेल तर काय करायचंय, फॉर्म भरतानाच काळजी घ्या. अशाच उमेदवारांसाठीचा हा व्हिडिओ थोडक्यात बनवलेला आहे. खूप कॉल मेसेज आहेत, प्रत्येकाला सेपरेट उत्तर देण्यापेक्षा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे. त्यानंतर जे विद्यार्थी तयारी करत असेल त्यासाठी इग्नाइट अकॅडमीकडून ही बॅच आज शेवटचा दिवस आहे. आज तुम्ही जर ही बॅच घेतली तर 25% ऑफ आहे. याच्यानंतर मात्र तुम्हाला अजून सवलत मिळणार नाही. सो लगेच ही बॅच जॉईन करा. ह्या बॅचमध्ये तुम्हाला TCS पॅटर्ननुसार शिकवणारी ही पूर्ण टीम आहे. त्यानंतर तुम्हाला ही टेस्ट सिरीज या बॅच बरोबर फ्री आहे. शक्यतो बॅच बरोबर टेस्ट सिरीज फ्री आहे, तर बॅचेस घ्यायला तुम्हाला मी सजेस्ट करेल. पण तरी तुम्हाला वाटतं माझा अभ्यास झालाय, चांगला झालाय, जीके जीएस मात्र तुम्हाला अडचणीचं वाटू शकतं. जीके जीएसची पण सेपरेट बॅचेस तुम्हाला अवेलेबल आहे, पण मी तुम्हाला सजेस्ट करेल ही बॅच घेतली तर ही टेस्ट सिरीज फ्री आहे. कारण जीके जीएसची बॅच घेतली तर टेस्ट सिरीज तुम्हाला फ्री मिळणार नाहीये. टेस्ट सिरीजला 299 प्लस जीएसटी अजून टेस्ट सिरीज येणार आहे. सो मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल, सजेस्ट करेल हीच बॅच तुम्ही घ्याल. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. प्रश्न आहे, नावात बदल असेल तर नावात बदल दोन प्रकारचा आहे. पहिला बदल असेल तुमच्या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक आहे, बरोबर, स्पेलिंग मिस्टेक आहे. आणि दुसरा बदल तुमचा आहे की नावात एखादा वर्ड ऍड झाला आहे, बरोबर, वर्ड काय झालाय तुमचा ऍड झाला आहे. म्हणजेच काय, उदाहरणार्थ याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर फॉर एक्झाम्पल माझं नाव आहे भाऊसाहेब, किंवा माझं नाव दुसरं घेतो मी, बापू आहे, माझंच नाव घेतो बापू आहे. याच्यात काय झालंय, माझ्याकडे काही याच्यामध्ये बापू साहेब झालेला आहे, म्हणजे हा शब्द काय झाला, ऍड झाला. किंवा काही ठिकाणी काय झालंय, बापूराव झालेला आहे, स्पेलिंग बापूराव झालं, म्हणजे हे काय झालंय, शब्द काय झाले याच्यामध्ये ऍड झालेले आहे. आणि स्पेलिंग मिस्टेक म्हणजे काय झालंय, माझं ओरिजिनल नाव BAPU बापू आहे आणि बऱ्याच ठिकाणी BAAPU झालेलं आहे, किंवा बऱ्याच ठिकाणी BAPPU झालाय. असं जर असेल त्याला म्हणजे आपण स्पेलिंग मिस्टेक. असं जर तुमच्या नावात असेल तर काय करायचं बघा. पहिल्या याच्यासाठी मी मला सर्च करतो. पहिल्या याच्यासाठी तुम्ही ॲफिडेव्हिट काढलं तरी चालतंय, ॲफिडेव्हिट काढलं तरी चालतं. आता हे ॲफिडेव्हिट कुठे मिळतं, तुम्ही जर लॉयरकडे गेला, वकिलाकडे गेला, तो पण तुम्हाला काढून देईल. 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपर असतं. तो एजंट भरपूर असतात बघा, एजंटकडे गेला तरी तुम्हाला मिळेल. किंवा काही कम्प्युटरचे ऑनलाईनचे सेंटर असे आहेत, ऑनलाईन जे फॉर्म भरून देतो वगैरे वगैरे, त्यांच्याकडनं काढून घेतलं तरी चालणार आहे. ओके. आता दुसरा मुद्दा आहे, तुम्हाला दुसऱ्यासाठी काय करावं लागेल, दुसऱ्यासाठी जर असे नवीन शब्द ऍड झाले असेल, मग याच्यामध्ये काय स्पेलिंग मिस्टेक किंवा नावामध्ये बदल, काय तुमचं नाव असेल म्हणजे काय सेल्फ नाव असेल तुमचं, त्यानंतर फादरचं नाव असेल किंवा सरनेम असेल, या तिघांच्या बद्दल मी तुमच्याशी बोलतोय. आईच्या नावाबद्दल काही काळजी करू नका, त्याचे काही इश्यू नाहीये. सो या तिघांच्या नावाबद्दल बोलतोय. याच्यात काही बदल असेल, दोघांपैकी जर बदल असेल तर, वर्ड जर ऍड झाला असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, गॅझेट काढावंच लागणार आहे. गॅझेट हे तुम्हाला साधारणतः 1000 ते 1100 पर्यंत तुम्हाला खर्च आहे. हा खर्च तुम्हाला करावा लागणार आहे, गॅझेट काढावा गेले. एकापेक्षा जास्त नावात बदल असेल तर तुम्हाला त्यांच्याशी बोलून त्याप्रमाणे गॅझेट काढावं लागणार आहे. पण हे गॅझेट का काढायचं आहे, कारण लक्षात घ्या, आता रिसेंटली तुम्ही बघितलं असेल की याच्या पाठीमागे पण अनुभव आहे की जेव्हा एक्झाम सेंटरवर तुम्ही जातात, तुमच्या सेंटरवर जर असं काही आढळलं त्यांना नावात बदल काही आहे, तर ते संशय घेऊन तुम्हाला ते अलाउड करत नाही. किती तुम्ही सांगा, अलाउ करत नाही. सो हे डॉक्युमेंट बरोबर ठेवा. कदाचित कधी अलाउ केलं असेल एखाद्याला, कदाचित लक्षात आलं नसेल, पण असं काही जर झालं तुमच्या बाबतीत तर अडचण येऊ शकते. एवढी आपण मेहनत घेतोय आणि इथे अडचण आली तर मग गिल्टी फील होतं, पश्चाताप होतो. सो मी तुम्हाला सजेस्ट करेल की ह्या दोघांपैकी एक तुम्ही नक्की वापरा. बाकी विवाहित महिलांसाठी सेपरेट व्हिडिओ मी ऑलरेडी घेतलाय, आणि तो व्हिडिओ बघून घ्या. आता इथे लक्षात घ्या, प्रमाणपत्र कोणती लागतात मी मला दोघंही सांगितले. दुसरं, पुढचा प्रश्न काय आहे, हॉल तिकीट कोणाच्या नावाने येतं. जर फॉर एक्झाम्पल तुम्ही फॉर्म भरताय, फॉर्म भरताना 10वीच्या नावाने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरून झाला की नावात बदल असं विचारताय, नावात बदल आहे की आता तुमच्या स्पेलिंग मध्ये मिस्टेक असेल तर नावात बदल तुम्ही नो करा. येतं लक्षात, नो करा, बरोबर की नाही. म्हणजे काय कराल, तुमचा ऍफिडेव्हिट असणार आहे की हा व्यक्ती एकच आहे, असा ऍफिडेव्हिट तुमच्याकडे ऑलरेडी असणार आहे. नावात बदल नो करा. दुसरं, तुमच्या नावात इथे जरी बदल झालाय की म्हणजे ऍड झालंय, सर काही डॉक्युमेंटमध्ये बापू साहेब झालाय, बाकीच्या डॉक्युमेंट ओके सर माझं बापूच आहे, बापूचं नाव माझं बरोबर आहे, मग इथे सुद्धा सेकंड जे आहे ना ते 10वीच्या नावाने भरायचं आणि इथे सुद्धा नावात बदल नो करा. कारण तुमचं हे ऍड झालं ना, एक्स्ट्रा आहे. बाकी सगळ्या डॉक्युमेंटमध्ये कसं आहे, सर बापूच आहे, काही काही ठिकाणी असं झालं आहे, चुकीचं आहे म्हणजे, बरोबर की नाही. मग तुम्हाला डॉक्युमेंट बरोबर ठेवायचंय, गॅझेट इथे. ओके, नावात बदल नोच करायचं, कारण तुमचं ओरिजिनल नाव हेच आहे ना, हे चुकून काही ठिकाणी आलेलं आहे, म्हणून मी दोन्ही ठिकाणी नो केलं. कारण हॉल
तिकीट जे येईल ना तुमचं ओरिजिनल नावाने येईल. कारण बरोबर तुमचं जे नाव आहे, जे काय नाव तुमचं ओरिजिनल, फॉर एक्झाम्पल ए नंतर माझं नाव बी आणि सी हे नावाने ॲज इट इज ह्या नावाने येणार आहे. बाकी काही स्पेलिंग मिस्टेक आहे, काही मध्ये ऍड झालं ते सोडून द्या, पण नावात बदल नाही करायचा. ओरिजिनल नाव आहे, 10वीच्या नावानेच असेल ते नाव तर ओके, 10वीच्या नावाने नसेल तर मग अडचण येईल. 10वीच्या नावाने जर तुमचं ओरिजिनल नाव नसेल तर नावात बदल करून जे ओरिजिनल आहे ते टाकणं गरजेचं आहे, हे पण लक्षात घ्या. ओके, मग हॉल तिकीट त्या नावाने येणार, ज्या नावाने हॉल तिकीट येणार त्या नावाचं तुमच्याकडे काय लागणार आहे, त्या नावाचं तुमच्याकडे आयडी प्रूफ लागणार आहे, हे पण लक्षात घ्या. आणि हॉल तिकीट आल्यानंतर काय घेऊन जायचं तुम्हाला नंतर सांगेल मी तुम्हाला, पण आयडी प्रूफ त्या नावाचं लागेल ज्या नावाचं हॉल तिकीट. हॉल तिकीट कोणत्या नावाचं असेल, ज्या नावाने फॉर्म भरला आणि जर नावात बदल करून नवीन नाव टाकलं तर नवीन नावाचं हॉल तिकीट येईल. आणि नावात बदल नाही असं टाकलं तर ज्या नावाने फॉर्म भरला त्या नावाचंच हॉल तिकीट तुमचं येणार आहे. ओळखपत्र मी तुम्हाला आत्ताच बोललो, आयडी प्रूफ लागणार आहे. सो याबद्दल थोडक्यात माहिती मी देण्याचा प्रयत्न केला. अजूनही तुमच्या काही शंका असेल कमेंटमध्ये नक्की टाका. आणि परत एकदा इग्नाइट अकॅडमीची बॅच नक्की तुम्हाला फायदेशीर ठरेल. आजच ऍडमिशन घ्या, कारण आज शेवटची डेट आहे. आजच्या डेट नंतर तुम्हाला डिस्काउंट मिळणार नाही. सो काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करा, 8888 25 61 17. तुर्तास थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.